शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण FMC कंपनीच्या कोसूट या प्रोडक्टविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये बघायचे झालं तर आपल्याला कॉपर बेस बुरशीनाशक हे अनेक कंपन्यांचे पाहावयास मिळतात. तसेच कॉपरयुक्त बुरशीनाशकामध्ये आपल्याला बऱ्याच कंपन्यांचे पावडर फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला कॉपरयुक्त बुरशीनाशकेही पाहावयास मिळत असतात. पण FMC कंपनीने नुकतेच WDG फॉर्म्युलेशनमध्ये आपले कॉपरयुक्त बुरशीनाशक म्हणजेच कोसूट हे बाजारात आणलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोसूटविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, FMC कंपनीच्या कोसूट या बुरशीनाशकात आपल्याला कॉपर हायड्रॉक्साईड हे 61.41% हे आपल्याला WDG म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो, WDG फॉर्म्युलेशन बघता सध्या फक्त मोजक्याच कंपन्यांकडे WDG फॉर्म्युलेशनमध्ये कॉपर हायड्रॉक्साईड हे उपलब्ध आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे. हे बुरशींमध्ये व जीवाणूंमध्ये कॉपर आयन सोडण्याचे काम करते. त्यामुळे बुरशींच्या पेशी तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी अडथळा येतो व बुरशी व जीवाणू त्या ठिकाणी मरण पावत असतात. जीवाणूजन्य तसेच बुरशीजन्य अशा दोन्ही रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कॉपर हायड्रॉक्साईड हे देत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक म्हणून काम करते व आपल्याला बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच पिकाला कॉपरयुक्त पोषणसुद्धा मिळत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, हे डिसीज रेजिस्टंट मॅनेजमेंटसुद्धा करत असते. म्हणजे फवारणी केल्यावरती बुरशी व जीवाणूंमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स हा तयार होत नाही. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 1 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे नवीन WDG स्वरूपातील एक कॉपरयुक्त फंगिसाईड आहे. तसेच फवारणी केल्यावरती फळांवरती व पानांवरती कुठल्याही प्रकारचे डाग येत नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, हे पाण्यामध्ये 100% विरघळत असते. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला डिझॉल्व करण्यासाठी येत नाही. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर द्राक्ष, मिरची, टमॅटो, भात अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण कोसूट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण देत असते तर द्राक्ष पिकातील डावणी मिल्ड्यू, टमॅटो पिकातील उशिरा येणारा करपा, त्याच पद्धतीने मिरची पिकातील अँथ्रॅकनोज व भात पिकातील स्मट, तसेच चहा पिकात जो काही ब्लिस्टर ब्लाइट येत असतो. तर अशा विविध बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती आपल्याला ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी कोसूट हे बुरशीनाशक देत असते. तसेच याचे फवारणीसाठी आपण प्रमाण काय घेऊ शकतो? याचे आपण फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, कॉम्बिनेशनसाठी जर बघितलं तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपण योग्य ते कॉम्बिनेशन घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व आपल्याला बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण FMC कंपनीच्या कोसूट या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.